आमगाव विधानसभेमध्ये आलेली निधी 25 करोड आली रोडासाठी। रोगनिदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। चिरचाळ बांध परिसरातील रस्त्यांसाठी 12.30 कोटींचा निधी मंजूर। आमदार संजय पुराम। नमस्कार, सत्यको जानो न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चिरचाळ बांध 7 ऑगस्ट आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त चिरचाळ बांध येथे आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम आमदार महोदयांच्या हस्ते चिरचाळ बांध येथील नवनिर्मित आरोग्य उपकेंद्राचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले। त्यानंतर आयोजित मोफत रोगनिदान व आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत आपली आरोग्य तपासणी करून घेतली। या प्रसंगी बोलताना आमदार संजय पुराम यांनी चिरचाळ बांध परिसरातील रस्त्यांच्या प्रश्नावर अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली। या भागातील रस्त्यांच्या विकासासाठी 12.30 कोटींचा निधी मंजूर झाला असून दिवाळीनंतर या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल, असे त्यांनी स्पष्ट केले। प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला माजी आमदार केशवरावजी मानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष लेकरामजी भांडारकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष इसुलाल उपराळे, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र हरिणखेडे, आमगाव पंचायत समितीच्या सभापती योगिता पुंड, उपसभापती सुनंदाताई उके, चिरचाळ बांधच्या सरपंच भाजीपालेताई यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजक सौ. सविता संजय पुराम यांनी प्रास्ताविक केले। ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, समाजसेवेची भावना जोपासणे आणि लोककल्याणाचे उपक्रम गावागावात पोहोचविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले। मी सविता संजय पुराम, माजी महिला बालकल्याण सभापती, जिल्हा परिषद गोंदिया। आज माझे पती आमगाव विधानसभा 66 आमदार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही हा भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या शिबिरामध्ये आपण अनेक लोकांच्या तपासण्या करतो। त्यामध्ये त्यांना मोत्याबिंदूचं ऑपरेशन असेल तर नागपूरला शालिनीताई दत्तामेघे यांच्या टीमच्या द्वारे त्यांचं ऑपरेशन केलं जातं मोत्याबिंदूचं। तसंच अनेक आजाराच्या तपासण्या केल्या जातात आणि मोफत चष्मासुद्धा वाटप आम्ही करतो। जवळपास किती लोकांना इथं आज साधारणतः 1000 लोकांचं आमचं टार्गेट होतं आणि 1000 मध्ये साधारणतः 600 ते 700 चष्मे वाटप, त्यात 150-200 मोत्याबिंदूचं ऑपरेशन आणि बाकी ज्यांना काही गाठ असेल किंवा कॅन्सरचं काही लक्षण असेल अशा लोकांना तिथे आम्ही शालिनीताई दत्तामेघे इथे 12 तारखेला त्यांची गाडी येऊन त्यांना नेतील आणि त्यांच्या इतर सगळ्या तपासण्या करून त्यांचा इलाज केला जाईल। तसं उपक्रम राबवण्यात येणार आहे। उद्याचा त्यांचा 7 ऑगस्टचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने उपकेंद्राचे लोकार्पण सोहळे आहेत, काही वाचनालयाचे लोकार्पण सोहळे आहेत त्यांच्या आमदार निधीतून केलेले, तसंच भव्य रक्तदान शिबिरसुद्धा आयोजन केलेलं आहे। मागच्या वर्षी रक्तदान शिबिरामध्ये 161 लोकांनी रक्तदान केलेलं होतं। उद्याचं आमचं साधारणतः 261 लोक ब्लड डोनेट करतील असा आमचा प्रवास सुरू आहे आणि अशा पद्धतीने आम्ही गंगाबाईची टीम रक्तदान घेण्यासाठी बोलवलेली आहे। यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार संजय पुराम म्हणाले, या परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था मला पूर्णपणे माहिती आहे। नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी 12.30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाईल। विकासकामांसोबतच समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील। आमगाव विधानसभेमध्ये आलेली निधी 25 करोड आली रोडासाठी। सध्या सरकार पूर्णपणे विकासाच्या संदर्भामध्ये विचार करत आहे। देवरीला 6 करोड दिलं, साले कशाला 6 करोड दिले रोडासाठी, परंतु चिरचाळ बांध, खुर्शीपार आणि दहेगावला बाबूलाल काका 12.5 करोड मंजूर केलं। दिवाळी नंतर तुमचा रोड चालू होईल। माझा पीए माझ्या जवळ आला ना, सांगला का आमदार साहेब 6 करोड मंजूर झाले, मग तुम्ही 12.5 करोड म्हणाल तर कसा होईल? मी त्याला सांगितलं, रावणवाडी टू आमगाव 229 करोड रुपये मंजूर केलेला आहे। रावणवाडी टू आमगाव 229 करोड मंजूर केलेला आहे। त्याच रोडावर 6 करोड हनुमंत भाऊ मी दिलं होतं, तो मायनस केलं। आजा मेला ना तू झाला, त्याचे पैसे इकडे ट्रान्सफर केलो। 11-12 तारखेला मुंबईला गेल्यानंतर मी ऑर्डर काढणार आहे, तुम्ही घाई करू नका, कारण टेंडर प्रोसेस होते, फलानी उद्घाटन नाही, भूमिपूजन नाही, पण रोड मात्र सुरू होईल याची गवाही माझ्या वाढदिवसानिमित्त मी समस्त चिरचाळ बांध भाषण देतो।
तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की उद्या आमगाव येथे आयोजित रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व इतर सेवा उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि रक्तदान करून समाजसेवेत आपले मोलाचे योगदान द्यावे। या रोगनिदान शिबिरामुळे परिसरातील हजारो नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची सोय उपलब्ध झाली। नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आरोग्य सेवा आणि विकासाचा एक उत्तम संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली।